या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील चालू होणारा हा प्रथम फेरीतील शेवटचा सामना असेल। याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे वळणार आहोत। या ठिकाणी एका बाजूला आपण पाहतोय भैरवनाथ मुरुड संघ यंदाच्या हंगामामध्ये अप्रतिम कामगिरी करतोय। सालदुरे गावची ती ऐतिहासिक स्पर्धा त्या ठिकाणी सेमीफायनल पर्यंतची मजल मारली होती या भैरवनाथ मुरुड संघानं। तर दुसऱ्या बाजूला सय्यद गावकडकर या खेळाडूचा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। चर्चा केली जाईल दोन्ही संघातील खेळाडूंची। तर या ठिकाणी चढाई मार्कवरती रोहित लाड जो खेळाडू सातत्याने गेली अनेक वर्ष भैरवनाथ मुरुड संघासाठी आपल्या कबड्डीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येताना पाहायला मिळालाय, असा रोहित लाड या ठिकाणी मात्र चढाई मार्कवरती पाहायला मिळतोय। या खेळाडूवरती खूप सारी मदार असेल भैरवनाथ मुरुड संघाची, कारण भैरवनाथ मुरुड संघासाठी दुहेरी भूमिकेमध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल। हा खेळाडू या ठिकाणी थोडासा शांतसैमी खेळ केल्यानंतर त्यानंतर मात्र माघारी परतला। या ठिकाणी मात्र जर्सी क्रमांक 11 सय्यद गावकडकर या ठिकाणी पाहायला मिळतोय। या खेळाडूबद्दल देखील चर्चा करावी लागेल। रत्नागिरी जिल्ह्याचं सातत्याने प्रतिनिधित्व करत आलाय। पुणे येथे होणारी KMP युवा कबड्डी सिरीज त्या ठिकाणी देखील रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला, असा कुंभे गावचा सुपुत्र दापोली तालुक्याचा उगवता सितारा सय्यद गावकडकर या ठिकाणी मात्र चढाई मार्कवरती पाहायला मिळतोय। व्हॅलिडेट केल्या माघारी परतला। प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेट। तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी चढाई मार्कवरती जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला 5 रेट केले गेले, परंतु इथे मात्र डिफेन्स यावेळेस मात्र सुरेख कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये। कुंभे संघासाठी गुणाची कमाई होतीये। या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेट। बिगुल वाजला मैदानाच्या आतमध्ये। तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र कुंभे संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय। या ठिकाणी मात्र सक्सेसफुल अँकर पाहायला मिळाला रोहितच्या माध्यमातून। सुरेख कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून डिफेन्स मार्कवरती या ठिकाणी मात्र गुणाची कामगिरी होतीये। गुणफलक आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये गुणफलक 2 या गुणफलकावरती मुरुडचा संघ, तर 1 या गुणफलकावरती कुंभेचा संघ पाहायला मिळतोय। या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होते। बोनस गुणाने पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकवलं गेलंय। रोहित यावेळेस मात्र सुरेख कामगिरी करतोय। त्यानंतर मात्र चढाई मार्कवरती पुन्हा एकदा सय्यद या खेळाडूला आपण पाहतोय। वेगावरती सारवण्याचा प्रयत्न आहे। डिफेन्स यावेळेस मात्र एकवटलाय। सक्सेसफुल कामगिरी यावेळेस मात्र पाहायला मिळते सार्थकच्या माध्यमातून। आणि इथे मात्र पुन्हा एकदा गुण हा मुरुड संघासाठी जमा होताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहतोय मुरुडचा संघ सध्या स्थितीमध्ये 3 गुणांवरती खेळतोय, तर 1 या गुणफलकावरती सध्या स्थितीमध्ये कुंभेचा संघ आहे। अजून एका गुणाची कमाई या ठिकाणी मात्र मुरुड संघासाठी होईल। एक डिफेंडर जो आहे तो मात्र सेल्फ आउट झालाय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बॅकलाईनच्या पाठी जातोय। महत्वपूर्ण खेळाडू सध्या स्थितीमध्ये कुंभे संघाचे बॅकलाईनच्या पाठी आहेत। 2 महत्वपूर्ण चढाईपटू या ठिकाणी मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलेत, परंतु महत्वपूर्ण डिफेंडर अजून देखील कोर्टवरती सुरेख पकडी करून या ठिकाणी मात्र आपल्या खेळाडूला रिवाइव्ह करण्याचं काम नक्कीच करतील, परंतु रोखावं लागेल रोहित लाड या खेळाडूला। आतापर्यंत सुरेखरित्या इथे मात्र अप्रतिम दर्जाचा खेळ सादर केलाय। पहिल्या सत्रातील खेळ आपण पाहतोय। या ठिकाणी रोहित आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या ठिकाणी मात्र 1 गुणाची कमाई होतीये। सक्सेसफुल झालाय पुन्हा एकदा रोहित, गुणाची कमाई करतोय। या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख कामगिरी मुरुड संघाच्या माध्यमातून। डिफेन्स मार्कवरती चढाईच्या मार्कवरती अप्रतिम दर्जाचा खेळ सादर करतोय। सुरुवातीच्या मिनिटांमध्येच मोमेंटम आपल्याकडे खेचून घेतला गेलाय मुरुड संघाच्या माध्यमातून, परंतु कुंभेचा संघ चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल। प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोहित चढाईचा भार सांभाळेल। या ठिकाणी मात्र मुरुड संघासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झाला। या ठिकाणी 3 खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते मैदानाच्या आतमध्ये। या ठिकाणी मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय।
ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी मात्र सातत्याने केले जात आहे आणि अगदी डिफेंडरचा चकवा देत सहजासहजी मिडलाईन क्रॉस करताना आज मात्र रोहित आपल्याला सातत्याने पाहायला मिळालाय. ऍडव्हान्स टॅकल रोखावे लागतील, चांगल्या रीतीने डिफेन्स करत सक्सेसफुल डिफेन्स करावा लागेल. कुंभे संघ थोडासा बॅकफुटला चढाई मार्फत यावेळेस मात्र अमोल पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच या ठिकाणी सक्सेसफुल होईल. सार्थक या खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय. हँड टच सक्सेसफुल झाला, गुणाची कमाई होतीये संघाच्या खात्यामध्ये. त्या ठिकाणी क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होती आणि चढाई मार्कवरती पुन्हा एकदा रोहित मुरुड संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय. आपली चढाई सजवतोय. 3 खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. रिकाम्या हाताने माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा कुंभे संघाच्या माध्यमातून शुभम या खेळाडूला आपण पाहतोय. आपली चढाई सजवतोय. समोर 6 खेळाडूंचा फुल बॅक डिफेन्स बलाढ्य असा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि आपल्या डिफेन्स मध्ये सातत्याने थोडासा शांत संयमी खेळ पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान मधल्या आपण ते डिफेंडरला यावेळेस मात्र रनिंग हँड टच करतोय, सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई होईल या ठिकाणी कुंभे संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी बॅक टू बॅक गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. कुंभे संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण 2 डिफेंडर या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी गेलेत. तर महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सर गावकर आपण पाहतोय कोर्टमध्ये इन झालेला पाहायला मिळतोय. रोहित यावेळेस मात्र आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंचांची विसल वाजते. सक्सेसफुल डिफेन्स यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. या ठिकाणी सय्यद गावकडकर सक्सेसफुल होतोय, गुणाची कमाई करतोय. एका गुणानं पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकले, परंतु त्या संघासाठी बक्षीस आलेलं आहे. श्री मामा घोशीर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. या चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी व्हॅली ट्रेड करून माघारी परतला चढाईपटू, त्याला प्रत्युत्तर म्हणून मुरुड संघाचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड लाईन क्रॉस केली गेली आहे, गुणाची कमाई होतीये. मुरुड संघासाठी सक्सेसफुल ठरला चढाईपटू. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळाला. मधल्या फळीतील डिफेंडर अगदी मिड लाईनच्या जवळ त्या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न, सहजासहजी मिड लाईन क्रॉस केली गेली आणि गुणाची कमाई ही मुरुड संघासाठी होताना पाहायला मिळाली. या ठिकाणी मात्र संधी असेल. महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहेत मुरुड संघाचे. याच दरम्यान ते मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स. कुंभे संघ थोडासा पुन्हा एकदा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने रोहित लाड या खेळाडूला आपण पाहिलं तो सद्यस्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी आहे. त्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी पलटवार करत असताना चांगली कामगिरी करावी लागेल ते मात्र कुंभे संघाला. परंतु आपण पाहिलं तर सार्थक हा एक महत्वपूर्ण खेळाडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघासाठी आपला किल्ला लढवताना पाहायला मिळेल. आज मात्र प्रामुख्याने डिफेन्स मार्कवरती भूमिका बजावली जाते या खेळाडूच्या माध्यमातून. चढाई मार्कवरती या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 जो खेळाडू मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्कवरती पाचारण केलं गेलंय. परंतु थोडासा शांत सेमी खेळ करत माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सय्यद गावकडकर शांत खेळ करतोय. निदान रेषा ओलांडली गेली आणि त्यानंतर मात्र माघारी परतला. कारण येणारी मुरुड संघाची थर्ड रेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली कुंभे संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून आणि एका गुणाची भर पडताना पाहायला मिळते या ठिकाणी मात्र कुंभे संघाच्या खात्यामध्ये. आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा आला. तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र सय्यद गावकडकर 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल. खोल वजावून टिकण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय. डिफेन्स संयम यावेळेस मात्र गमावताना पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत सातत्याने प्रयत्न करण्याची गरज ही चढाईपटूला असते थर्ड रेड मध्ये. परंतु या ठिकाणी मात्र सय्यद आपल्या पद्धतीच्या जोरावरती या ठिकाणी मात्र डिफेंडरला
थोडासा अटेम्प्ट करताना पाहायला मिळाला आणि सहजासहजी या ठिकाणी मात्र एका गाड्याच्या कमाईमध्ये सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळाला चढाईपटू. पुन्हा एकदा या खेळाडूला चढाई मार्कवरती आपण पाहतोय. आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 3 खेळाडूचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते मैदानाच्या आतमध्ये आणि या 3 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरून उजव्या कॉर्नरवरती सरसावण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ माघारी परतलाय. करून या ठिकाणी खूप वेळानंतर चढाई मार्कवरती सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय. मल्टी पॉइंट रेड करण्यात ज्या खेळाडूचा खूप मोठा हातभार पाहिलाय असा सार्थक या ठिकाणी मुरुड संघाच्या बाजूने आपल्या संघासाठी खेळ सादर करताना पाहायला मिळाला. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड रिकामी हाताने माघारी परतेल. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सय्यद रत्नागिरी जिल्ह्याचं सातत्याने प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला असा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्कवरती. समोर 3 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय. बुडाची कमाई या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी मात्र डाईव्ह केली गेली आहे. डिफेन्स सक्सेसफुल होतोय. सुपर टॅकल या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला. मुरुड संघाच्या माध्यमातून 2 गुणांची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये होईल. परंतु सय्यद गावकरकर बॅकलाईनच्या पाठी गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्याच्या नंतर लगेच चढाई मार्कवरती मुरुड संघाचा महत्वपूर्ण खेळाडू तिसऱ्या चढाईसाठी सामोरं जाताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र वेगावरती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल होतोय तो मात्र डिफेन्स. या ठिकाणी शुभम या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 16 कुंभे संघाच्या माध्यमातून आपला खेळ सजवतोय. परंतु त्याच दरम्यान बजरवरती डिक वाजायला सुरुवात झाली आहे. रिकामी हाताने माघारी परतला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा सार्थक आपला खेळ सजवतोय. शांत संयमी केलेली ही चढाई पाहायला मिळते. 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्कोर कार्ड कडे जाऊया. या ठिकाणी स्कोर कार्ड 10 गुणांवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय तर 8 गुणांवरती कुंभेचा संघ. दोन्ही संघाचे महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत. मुरुड संघाचा रोहित लाड या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी आहे तर कुंभे संघाचा सय्यद गावकरकर हा खेळाडू देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. या ठिकाणी सार्थक या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होती आहे आणि दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई या ठिकाणी सजवली गेली आहे. सय्यद गावकरकर या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. सध्या स्थितीमध्ये महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते कुंभे संघासाठी आणि त्याच दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय. चुका घडतायत सातत्याने मुरुड संघासाठी मैदानाच्या आतमध्ये. चुका रोखाव्या लागतील. या ठिकाणी आपला संघ थोडासा पिछाडीवरती आहे. चांगला खेळ करत पुन्हा एकदा मॅच मध्ये आघाडी इथे मात्र घेण्याचा प्रयत्न केला जाईल मुरुड संघाच्या माध्यमातून. दरम्यान चढाई मार्कवरती जर्सी क्रमांक या ठिकाणी 15 रोहित लाड या खेळाडूला आपण पाहतोय.
या ठिकाणी रोहित सक्सेसफुल झालाय, गुणाची कमाई करतोय. मुरुड संघाच्या खात्यामध्ये एका गुणाने भर पडते. या ठिकाणी शुभम आज मात्र चांगल्या लयमध्ये पाहायला मिळालाय. सातत्याने गुणाची कमाई करून देताना पाहायला मिळाला कुंभे संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्फती पाचारण केलं गेलंय. बजरवरती टिक वाजायला सुरुवात झाली आहे. शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील. या ठिकाणी मात्र माघारी परतला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहित. या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स, एक महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, पण त्याच वेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय. या ठिकाणी तिसरी चढाई असेल, थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी पाचारण केलं गेलंय. जर्सी क्रमांक 8 कुंभे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र तो टच केल्याचा दावा केला जातोय. या ठिकाणी मात्र दावा ठोकला जातोय. सक्सेसफुल होईल, तो टच केला गेलाय. सक्सेसफुल ठरलाय चढाईपट्टू. गुणाची कमाई या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा कुंभे संघाच्या खात्यामध्ये. जाऊया स्कोर कार्ड कडे. या ठिकाणी स्कोर कार्ड 15 गुणांवरती या ठिकाणी मात्र कुंभेचा संघ, तर 12 गुणांवरती या ठिकाणी मुरुडचा संघ खेळतोय. चालू सामना संपताच यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जाईल. श्री साई वणन त्यांच्या विरोधामध्ये जय चंडिका दाभोळ असा सामना खेळवला जाईल. श्री साई वणन, जय चंडिका दाभोळ. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून हा पहिला पुकार दिला जातोय. आणि या चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना हा श्रीराम करदे संघ समवेत खेळ, याची नोंद घ्या. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. किमती रेड करून माघारी परतलाय मुरुड संघाचा खेळाडू. प्रत्युत्तर पुन्हा एकदा सयन. जर्सी क्रमांक 11 खेळाडू पाहायला मिळतोय. थोडस शांत सैनिक खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या उजव्या बाजूवरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय. परंतु शेवटची काही सेकंद रिमेनिंग असताना या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होईल. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6 व्हॅलिड रेड केले, माघारी परतला. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी चढाई, धोक्याची चढाई. आणि धोक्याच्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा सय्यद. या ठिकाणी मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स एकवटलाय. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरलाय डिफेन्स. मुरुड संघाचा गुणाची कमाई होतीये. एका गुणाला गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा बजर वाजलाय. तिसरी चढाई मुरुड संघाची. आक्रमण करण्यासाठी जर्सी क्रमांक 6 सज्ज झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा शुभम आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. मुरुड संघ थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. आक्रमण करावं लागेल, पलटवार करणं गरजेचं असेल या चालू मॅच मध्ये. या ठिकाणी मिळालेल्या 3 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र चढाईपटू माघारी परतला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा सार्थक व्हॅलिड रेड करतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा माघारी परततोय. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून.
सय्यद गावकर या खेळाडूला आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सातत्याने करताना पाहायला मिळेल. एक चमचमता सितारा दापोली तालुक्याचा पाहायला मिळतोय. कुंभे गावाला बिलॉंग करतो आणि कुंभे गावासाठी स्थानिक खेळ करताना पाहायला मिळालाय. असा सण या ठिकाणी मात्र माघारी परतला. एमटी रेड या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मुरुड संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल होतोय. फुल पॅक डिफेन्स मध्ये इथे मात्र कुठेतरी थोडासा शांततेने खेळ केला गेलाय आणि त्यानंतर मात्र क्षणभर या ठिकाणी तिसरी चढाई असेल. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालाय शुभम. कुंभे संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल. स्वतःच्या उजव्या बाजूवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. गुणाशी कमाई करणं अनिवार्य पाहायला मिळत आहे. तिसरी चढाई थर्ड रेड या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते. एक चढाईपटू सेल्फ आउट झालाय तर डिफेंडर देखील सेल्फ आउट होताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 15 रोहित लाड या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय. तिसरी चढाई सजवतोय. या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय. बोनस गुणाची कमाई या ठिकाणी मुरुड संघाच्या खात्यामध्ये होते. एका गुणानं मुरुड संघाचं गुण फलक या ठिकाणी पुढे सरकलंय. पुन्हा एकदा सय्यद जर्सी क्रमांक 11 कुंभे संघाचा खेळाडू थोडासा शांततेने खेळ आज मात्र करताना पाहायला मिळाला. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा रोहित मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल ठरला होता. बोनस गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. आपला खेळ सजवेल. भक्कम बांधण्याचा 6 चढाईपटू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड लाईन क्रॉस होतीये. गुणाची कमाई या ठिकाणी आपण पाहतोय. मुरुड संघासाठी यावेळेस मात्र रोहित लाड सक्सेसफुल ठरला. गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झाला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा सय्यद या ठिकाणी मात्र चौडा पकड करण्याचा प्रयत्न बसला पडतो. डिफेन्स यावेळेस मात्र आपण पाहतोय एकवटला या ठिकाणी पाहतोय आणि पाहता पाहता एक डिफेंडर जो आहे तो देखील या ठिकाणी आपण पाहतोय पलटवार करण्यासाठी सुरुवात केली आहे. ती मात्र मुरुडच्या संघानं बॅक टू बॅक गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला. मुरुडचा संघ परत दुसऱ्या बाजूला कुंभेचा संघ अजून देखील आपण पाहतोय थोडासा खेळाचा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत सक्सेसफुल झालेला पाहायला मिळाला कुंभे संघासाठी. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. गुणफलकाकडे जाऊया. या ठिकाणी 19 गुणांवरती खेळतोय कुंभेचा संघ तर 17 गुणांवरती आपण पाहतोय मुरुडच्या संघाला. 19-17 17-19 असं शेवटच्या 5 मिनिटांमधील गुणफलक. श्री साई वडन जय चंडिका दाभोळ तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार दिला जातोय. श्री साई वडन जय चंडिका दाभोळ दुसऱ्या फेरीतील या ठिकाणी क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी एक हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ यावेळेस मात्र प्रयत्न करतायत. अगदी शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय. कुठलाही संघ या ठिकाणी मात्र हार मानायला तयार नाहीये. जी काही गुणाची आघाडी लक्षात घेता दोन्ही संघ या ठिकाणी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करतील. परंतु सध्या स्थितीमध्ये शांततेने खेळ सातत्याने कुंभे संघाच्या माध्यमातून व दुसऱ्या बाजूला मुरुडचा संघ सातत्याने आक्रमण. या ठिकाणी रिकाम्या हाताने माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र रोहित लाड या खेळाडूला पुन्हा एकदा दाखल झालेला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल. या ठिकाणी मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. डिफेन्स एकवटलाय.
या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल झाला डिफेन्स. रोहित लाड बॅकलाईनच्या पाठी गेलाय, गुणाची कमाई कुंभे संघासाठी. आणि त्यानंतर मात्र चढाई मार्क वरती तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा शुभम जर्सी क्रमांक 16 या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या बाजूवरती खोल वजवून टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. या ठिकाणी मात्र डावी केली गेली आहे. सक्सेसफुल झालाय डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाचा. एका गुणाची कमाई झाली आहे. स्कोर कार्ड कडे जाऊया. 20 गुणांवरती या ठिकाणी कुंभेचा संघ, 18 गुणांवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. 2 गुणाची महत्वपूर्ण आघाडी शेवटच्या काही मिनिटांमध्ये कुंभे संघाकडे. सय्यद गावकर अजून देखील बॅकलाईनच्या पाठी आहे. मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल कुंभे संघासाठी. एक महत्वपूर्ण चढाईपटू बॅकलाईनच्या पाठी गेलाय. तर दुसऱ्या बाजूने देखील आपण पाहिलं तर मुरुड संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू रोहित लाड बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. तो देखील मैदानाच्या आतमध्ये जाण्याची प्रतीक्षा करताना पाहायला मिळतोय. परंतु कुठला खेळाडू या ठिकाणी मात्र रिवाइव्ह करून देईल रोहित लाड या खेळाडूला. वेळ निघत चालली आहे. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना. आघाडी लक्षात घेता कुंभे संघ थोडासा शांततेने खेळ करतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र कुंभे संघाचा चढाईपटू सुरक्षितरित्या आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल. प्रत्युत्तर सार्थक जर्सी क्रमांक 12 आक्रमक खेळ करावा लागेल. रोहित लाड बॅकलाईनच्या पाठी आहे. मुरुडचा संघ या ठिकाणी मात्र थोड्याशा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतो एका गुणाची कमाई होतीये. डिफेंडर या वेळेस मात्र बाद झालाय. एका गुणानं गुणफलक. या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज झालाय. कुंभे संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण खेळाडू आहे कुंभे संघाचा. या ठिकाणी आपला खेळ सजवतोय. शांत संयमी खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एक व्हॅलिड रेड केली आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेवरून फिरवलाय. 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा रोहितच्या माध्यमातून एक व्हॅलिड रेड थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी 5 रन केले गेले. जर्सी क्रमांक 9 या ठिकाणी मात्र डावी केले गेले. रोहितच्या माध्यमातून सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. स्कोर कार्ड कडे जाऊया. या ठिकाणी स्कोर कार्ड दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतोय तर समान गुणांवरती खेळतायत. 20 गुणांवरती कुंभेचा संघ आहे तर 20 गुणांवरती या ठिकाणी मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. कालच्या रात्रीचे समाप्तीचा खेळ शेवटचा सामना ज्या पद्धतीने शेवटच्या काही मिनिटांमध्ये जात असताना सजवली जाते. या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई सजवताना पाहायला मिळतोय चढाईपटू. सध्या स्थितीमध्ये सामना समान गुणांवरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र पुरेपूर वेळेचा वापर केला गेलाय. पंचांचा इशारा. अरे नाही काही गेलं नव्हतं एकदम एवढे बाहेर स्टँडला कबड्डी आहे दत्त जयंती पण ती लिंक गेली ना रायडर. अरे बाहेर नाही जात म्हणजे नाही आहे का नाही नंदू बाबा मी आता हां नाही रे जाते नाही सांगून आलो.
फोन करणं वेळेस मला काय ते सांग. सांगितलं माझ्यासाठी थांबला मारला होता. अरे उडवत अरे काढलं जाऊ द्या फाईट घे शाबाश घेतलं अरे यार मारला ना